हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अजून पण 11वीसाठी ॲडमिशन मिळालं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे की तुम्हाला ॲडमिशन कसं मिळू शकतं आणि ज्या अर्थी तुम्हाला काय होणार नाही की तुमचं वर्ष जे आहे ते वाया जाणार नाही। तर सगळ्यात महत्त्वाची सूचना, जे काही नोटीस आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगतो। तर बघा, देखभालीच्या कामासाठी भाग म्हणून साईट 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद राहील। म्हणजे सगळ्यांनी लक्षात घ्या, कुणीही टेन्शन घ्यायचं गरज नाही। तर वेबसाईट जी आहे ती 4 सप्टेंबर रोजी, म्हणजे आज बघा 4 सप्टेंबरच आहे, संध्याकाळचे 7:23 झाल्यात, संध्याकाळी 6 वाजल्यापासून वेबसाईट ही बंद राहणार आहे। ते सकाळी 5 सप्टेंबर म्हणजे 5 सप्टेंबर म्हणजे उद्या रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वेबसाईट ही बंद राहणार आहे। आता याच्या बिटवीन सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थी काय काय करू शकतात, तर सध्या म्हणजे काय की तुम्ही वेबसाईट हँडल करू शकत नाही, त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही। मग सगळ्यांना माहीत आहे की आपला जो विशेष फेरी आहे ती आलेली आहे, त्याचं वेळापत्रक आपण सध्या डिस्कस करूया। थोडंसं मी गावाकडे असल्यामुळं व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झालेला आहे, पण लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची एक अशी विशेष फेरी आलेली आहे। या विशेष फेरीमध्ये बघा, विद्यार्थ्यांना जे काही प्रोसेस करायची आहे, विद्यार्थ्यांना काय काय करायचं आहे याचं पूर्ण जी माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर बघा, 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 म्हणजे 3 सप्टेंबरला काय काय करू शकतात, तर नवीन कनिष्ठ महाविद्यालय असतील त्याची नोंदणी होऊ शकते किंवा कोटा जागा प्रस्थापित करणे। म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काही करायचं नाही, 3 तारखेला काही करायचं नाही। आज तर 4 तारीख आहे, तर 3 तारीख म्हणजे कालच ते 5 तारखेपर्यंत, आता ही वेबसाईट सध्या बंद आहे, तर हे थोडक्यात शेड्यूल हे चेंज होऊ शकतंय। त्यामुळं जर शेड्यूल हे चेंज होणार असेल तर त्याच्या बाबतीत पण मी व्हिडिओ अपलोड करतो। तर तुम्ही चॅनलशी पहिल्यांदा कनेक्ट व्हा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच इम्पॉर्टंट माहिती जी 11वीच्या ॲडमिशनबद्दल आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत असते। तर बघा, तर वेळापत्रक पहिल्यांदा आपण डिस्कस करूया। तर 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2025 म्हणजेच 3 तारीख 4 तारीख आणि 5 तारखेला विद्यार्थी काय करू शकतात, ज्या विद्यार्थ्यांना अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर ते विद्यार्थी हे बघा, तर स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात बरं का। टिकेटीचे विद्यार्थी असतील, तसंच पुरवणी परीक्षा उत्तीर्ण टिकेटी विद्यार्थी असतील किंवा भाग 1 मध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते विद्यार्थी काय करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात। पार्ट 1 मध्ये काय चेंजेस करायचे असतील तर ते पार्ट 1 मध्ये चेंजेस करू शकतात असे विद्यार्थी, अलग लक्षात। आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा आधीच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं होतं पण त्यांना आता पूर्णपणे हे जे ॲडमिशन आहे ते रद्द करायचं आहे आणि त्यांना विशेष फेरीमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर ते विद्यार्थी या 3 दिवसामध्येच 3, 4 आणि 5 तारीख याच्यामध्येच विद्यार्थी काय करू शकतात, प्रवेश आपला रद्द करू शकतात। ज्या दिवशी तुम्हाला दिलेला आहे डेडिकेटेड डेट, त्याच दिवशी तुम्ही काय करू शकता, प्रवेश रद्द करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही प्रवेश रद्द करू शकत नाही। तर काही विद्यार्थ्यांना जर प्रवेश रद्द करायचा असेल आणि त्यांना नवीन कॉलेज पाहिजे असेल तर ते विद्यार्थी प्रवेश रद्द करू शकतात। पण रद्द करायच्या आधी बघा, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात तिथे वॅकन्सी आहे का नाही, नाहीतर तुमचं इकडलं पण ॲडमिशन जायचं आणि तिकडलं बी ॲडमिशन मिळायचं नाही। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आधी सगळ्या गोष्टी खात्री करूनच मग ॲडमिशन कॅन्सल आउट करा आणि मग कॅन्सल झाल्यानंतर नवीन तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे। आता समजा काही विद्यार्थ्यांना म्हणजे काही जे कॉलेज असतील ते प्रवेश क्षमता वाढवायची असेल तर ते पण प्रवेश क्षमता हे वाढू शकतात कॉलेजेस 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 6 मध्ये। तर हे कॉलेजनं करायची काम आहेत। आता विद्यार्थ्यांनी काय करायचं सांगतो तुम्हाला। आता 4 नंबरचे जे आहे का नाही, रिक्त जागा प्रदर्शित करणे 5 तारखेला म्हणजे उद्या, तर उद्या 4 वाजता किती जागा रिक्त आहेत हे आपल्याला, म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या पुढं किती जागा रिक्त आहेत हे आपल्याला उद्या कळणार आहे 4 वाजता, ठीक आहे। याच्यामध्ये विद्यार्थी पण काय करू शकत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी करायचं जे आहे ते 2 नंबर आहे। 2 नंबरमध्ये काय करायचं बघा, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून पार्ट 1 भरून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि लॉक करायचं आहे। आणि ह्या विद्यार्थ्यांना पार्ट 2 भरण्यासाठी कधी मुभा मिळणार आहे, तर बघा 5 नंबरचा पॉईंट म्हणजेच 6 तारीख ते 7 तारीख असे 2च दिवस ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते विद्यार्थी पार्ट 2 मध्ये 1 ते 10 कॉलेजेस ज्युनियर कॉलेजेस टाकू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी आता ह्या फक्त 6 तारखेला काय करायचं आहे, फॉर्म एडिट करायचा आहे। जर पार्ट 1 मध्ये काय चेंज करायचे असतील तर पार्ट 1 मध्ये चेंज करा आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला नव्यानं कॉलेजेस टाकायचे आहेत, ते 10 कॉलेजेस टाकायचे आहेत।
तर कॉलेजेस कसे टाकायचे जेणेकरून तुम्हाला 100% ॲडमिशन मिळेल याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. जरी तो व्हिडिओ हा स्पेशल राऊंड 2साठी असेल 1साठी असेल तरी तो या फेरीसाठी सुद्धा लागू पडणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रोसेस काय करायचे आहे, कॉलेज कसे टाकता येतील जेणेकरून तुम्हाला 100% ॲडमिशन मिळेल याच्यासाठीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक इथं तुम्हाला उजव्या बॉक्सला आय जे बटन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स प्लस कमेंट जी आहे आपली त्याची त्या कमेंटमध्ये मी पिन करून ठेवत आहे तो व्हिडिओची लिंक. तो व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कॉलेजेस कसे टाकता यायचे हे कळून जाईल, प्रिफरन्सेस कसे द्यायचे हे कळून जाईल, वॅकन्सी कशी बघायची, कट ऑफ कसा बघायचा आणि मग त्याचा यूज करून कसं आपल्याला कॉलेजची नावं टाकायची हे पूर्ण माहिती तुम्हाला तिथं सांगितलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे ते विद्यार्थी 6 आणि 7 तारखेला काय करू शकतात, फॉर्म एडिट करू शकतात. पार्ट 1 पार्ट 2 सगळं एडिट करायचं आहे. आता हे जे करतायत विद्यार्थी ते कॅपसाठी करतायत. तसंच हे कोटा विद्यार्थी आहेत ना साईड बाय साईड त्यांचं पण ही सेम प्रोसिजर चालू असणार आहे. आता बघा सगळ्यांनी लक्षात ठेवा 8 तारखेला तुमची अलॉटमेंट लागणार आहे. 8 सप्टेंबर रोजी अलॉटमेंट लागली की त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमच्या कॉलेजला जायचं आहे तुम्हाला 8 तारखेलाच. 8 तारीख आणि 9 तारीख म्हणजे 8 तारखेलाच अलॉटमेंट लागेल. सकाळी दुपारी 1 वाजता लागेल आणि दुपारी 1 वाजल्यापासून दुपारी 2 वाजल्यापासून दुपारी 2 ते 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता, ॲडमिशन हे करू शकताय, तुमचं प्रवेश निश्चित करू शकताय. तर प्रवेश करत असतानाची प्रोसिजर काय आहे तर तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करावं लागेल, प्रोसीड फॉर ॲडमिशन करावं लागेल, डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायला लागेल. त्यावेळेस ज्यावेळेस अलॉटमेंट येईल ना त्यावेळेस पण आपण व्हिडिओ तो अपलोड करूया. त्यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इम्पॉर्टंट जे व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत. तर हे जे पूर्ण जे वेळापत्रक आलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असाल तर तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याच्यावरती आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्की विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत. आपल्या चॅनलवरती येत आलेले आहे म्हणजे याच्यापूर्वी पण आलेले आहेत, येतात आणि येणार पण आहेत. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इम्पॉर्टंट माहिती कधीही मिस तुम्ही करणार नाही. आणि जर वेबसाईट तुम्हाला वाटत असेल की बंद वगैरे सध्या मिळते तर त्यांनी ऑलरेडी तुम्हाला नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 4 तारखेला 6 वाजल्यापासून उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बघा वेबसाईट कदाचित बंद आहे असं त्यांनी नोटिफिकेशन ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे जरी हे बंद दिसत असेल तर याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आल्या असतील त्यामुळे त्यांनी बंद ठेवलेलं आहे. जर तुमचं काय प्रोसिजर होत नसेल तर समजून जावं की वेबसाईट बंद आहे आणि त्या वेबसाईटवरती उद्या 4 नंतर तुम्ही परत काय करा, ट्राय मारा. म्हणजे काय होईल की तुमचं ते नव्यानं तुम्ही फॉर्म एडिट वगैरे करू शकताय. एडिट करायची प्रोसेस ही आपली 6 आणि 7 तारखेला आहे. पण तुम्हाला जर रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल तर पार्ट 1 भरून लॉक करायचं असेल ते सगळं तुम्ही कधी करू शकताय. आत्ता झालं तर ठीक आहे. आता सध्या तर वेबसाईट ही रन होताना दिसत आहे. जर नाही झाली तर उद्या तर नक्की होऊन जाईल. आलं लक्षात. तुम्हाला काय डाऊट्स आले तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली.